पुरणपोळीसाठी 1 किलो चण्याची डाळ घेतली आहे. ती चांगली अर्धा तास भिजत ठेवली आहे. त्यानंतर कुकरला 5-6 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. त्यानंतर ते पाणी चांगलं काढून घेतलं आहे. त्यानंतर एका टोपामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. ती 1 किलो डाळ मी त्यात टाकून समप्रमाणात गूळ घेतला आहे. त्यामध्ये मग थोडी जायफळ किसून टाकलेले आहेत, पोटाला बाधू नये म्हणून. थोडी वेलची पावडर टाकलेली आहे आणि चांगलं मिक्सरला ते चांगली पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायची आहे. कणिक मळण्यासाठी 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात थोडीशी हळद टाकली आहे. त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर ते पीठ चांगलं नरम होईपर्यंत मळून ठेवायचं आहे अर्धा तास तरी. त्यानंतर गोळे करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मैद्याच्या पिठाचा गोळा मी छोटा घेतला आहे, सारण मी मोठा गोळा घेतला आहे. किती सुंदर असे गोळे होतात. पुरणपोळ्या सुंदररित्या नरम अशा छान होतात. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी मोठी पोळी झालेली आहे. त्याप्रमाणे माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर त्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. टेक केअर. बाय.